आणि मी सर्वांना विनंती करतो की आपला स्वतःचा थोडक्यात परिचय करून द्यावा. धन्यवाद. जोशी सर. मी श्रीराम शिवराम जोशी, शाळा क्रमांक अंबरनाथ नगरपालिका शाळा क्रमांक 9. आपली भेट झाली होती ना त्यावेळेला. आपण नेक्स्ट वाल्याला ऐकू. गोडांबे मॅडम आपली ओळख. मी श्रेयशी सुकन गोडांबे, शाळा क्रमांक 7 मुख्याध्यापिका. नाही, पण काही आपल्या शाळेत जर काही कार्यक्रम राबवला वगैरे असं काहीतरी थोडाफार इन्फॉर्मेशन की आपण काय करतोय, म्हणजे नदीसाठी, पर्यावरणसाठी, झाड लावण्यासाठी बाकी काय ॲक्टिव्हिटीज करतो आपल्या शाळेत, थोडंसं ते पण आम्हाला आयडिया द्या जरा. कारण तीच उद्देश आहे आजचा आपला हा एज्युकेशनचा जो आपण बोलवला. गार्डन डिपार्टमेंटला घेतलं आहे, फॉरेस्टला घेतलं आहे, हेल्थ सॅनिटेशन डिपार्टमेंट आपले अंबरनाथ म्युन्सिपल काउन्सिलच्या. उद्देश असा की आपण एक कोलॅबरेशननी जर काम केलं तर जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल आणि जेन्युइन काम करता येईल. तर ऑलरेडी आपल्या शाळेत आपण कसं प्रकारचा काही कार्यक्रम राबवतो वगैरे ते थोडासा आयडिया द्या. शाळा क्रमांक, तुमचं नाव आणि तुमच्या इथे किती वर्ग भरतात आणि कुठल्या एरियाला आहे, तसं करून जर सांगितलं तर. शाळा क्रमांक 7 वडवली रेल्वे स्टेशनच्या पासून एकदम 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. त्या ठिकाणी 30 विद्यार्थी आहे. आणखीन 2 त्या ठिकाणी सहभागी होतात. असे 32 विद्यार्थी आजतागायत होतील. आणि या ठिकाणी एक पेड़ माँ के नाम हा जो आपला भारतीय जो पूर्ण देशामध्ये राबवलेला जो प्रकल्प आहे, या प्रकल्पावर आधारित आम्ही आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी आणि त्यांची माता किंवा विद्यार्थी आणि मी, विद्यार्थी आणि शिक्षक असे जे काही आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण करून त्या ठिकाणी फोटो वगैरे त्या साईडला अपलोड केले आणि त्यांचे सर्टिफिकेट काढले. त्याच्यानंतर जे नदीला जाऊया आणि स्वच्छता करूया अशा नावावर आधारित जो प्रकल्प आहे त्यासाठी तुमची ओळख आम्ही शाळेमध्ये करून दिलेली आहे की या ठिकाणी अशा प्रकारचं येतं स्वच्छता आणि नदी प्रदूषित होऊ नये म्हणून जे काही केलं जातं त्या ठिकाणी तुमची ओळख आणि इतरही संस्था, ज्या सामाजिक संस्था आमच्या शाळेला भेट देतात आणि त्याही सांगतात, तेही आम्ही केलेलं आहे. आणि पहिल्याच दिवशी आमच्याकडे जे आपले बांधव आहेत पोलीस डिपार्टमेंट, ते पहिल्याच दिवशी आमच्याकडे आलेले. तो जो नदीबद्दल आपल्या जो ह्या एरियामध्ये आपली एक नदी आहे ती एकदम मरण अवस्थामध्ये आहे, तर त्यासाठी आपण आपल्या शाळेत काही हे करता का? बॅग्स जरा खाली ठेवलं तर जास्त बरं होईल. हां, त्या ठिकाणी आता आम्ही 15 ऑगस्ट नंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी मुलांना ठीक आहे. नेक्स्ट. ठीक आहे. लवकर आपण जरा 2 मिनिटात सगळे थोडा इन्फॉर्मेशन द्या. किती मुलं आहेत, ॲक्टिव्हिटी पण सांगा. आमच्या शाळेमध्ये 67 मुली आहेत. शाळा आहे थोडं आम्ही तिरंगा अंतर्गत राखा बनवून घेतला. नाही, ते नाही, आपल्याला पर्यावरणबद्दलच फक्त आपल्याला काय करत असतं. आमच्या शाळेत एक हवा प्रदूषणाविषयी वगैरे माहिती देण्यासाठी आले होते. त्यानंतर स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे कर्मचारी येऊन ते सुद्धा त्यासाठी आपण काय केलं पाहिजे वगैरे त्यावर माहिती देतात. ठीक आहे. नेक्स्ट. शाइस्ता कादरी फ्रॉम MC स्कूल नंबर 5. 222 बच्चे हैं मेरे पास में. और ऑफकोर्स हमने एक पेड़ माँ के नाम बहुत अच्छा हमारे बच्चों ने रिस्पॉन्स दिया है. सर्टिफिकेट्स भी आए हैं. पर्यावरण की मालूमात हम बच्चों को प्रोजेक्ट बनाने देते हैं, बच्चों को मालूमात दी जाती है. स्वच्छता के प्रोग्राम और चित्रकला, उसके रिगार्डिंग हमने चित्रकला स्पर्धा बच्चों का लिया है. हर घर तिरंगा के इसमें हमने राखी मेकिंग, चित्रकला, रंगोली स्पर्धा और बच्चों को बहुत सारे हमने उसमें उपक्रम लिए हैं. चला जाणूया नदीला त्याच्या प्रॉफिस. नमस्कार, मी स्वप्रज्ञा संजय राक्षेसकर, अनोखो शाळा क्रमांक 2 येथे इंचार्ज म्हणून कार्यरत आहे. माझी शाळा इयत्ता 1ली ते 8वी असून एकूण पट आता 66 आहे. चला नदीला जाणूया हा जो पर्यावरण अंतर्गत जो भाग आहे, नदी आता लोप पावत चाललेली आहे. नदीचं रूपांतर नाल्यामध्ये झालेलं आहे. तर आम्ही त्या मुलांना, मी माझ्या मुलांना एकत्र करून परिपाठाच्या वेळेला नदीचं महत्त्व समजावून सांगितलं. आणि नदी जर आपण पुनरुज्जीवित केली, तिला चांगलं वरदान भेटलं तर आपल्याला पुढे कसा म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास रोखू शकतो असं मी मुलांना महत्त्व सांगितलं. मुलांना निबंध स्पर्धा सांगितल्या.
त्याचबरोबर एक पेड माके नाव हा पर्यावरणाचाच एक भाग आहे. मुलांना मी स्वतः घरी सुद्धा झाडं लावायला, छोटी छोटी रोपं लावायला सांगितली आणि ऑफकोर्स मुलांनी ते मला डाउनलोड करून पण पाठवली आणि नदीचं महत्त्व समजून सांगितलं. त्याच्यावर नदीचे निबंध लिहून घेतले आणि मी नदीला आता पर्यावरण मुलांना भेट देणार आहे. ठीक, थँक्यू. ते हे पण सांगा, 26 जुलै आणि 2 ऑगस्टला आपण हरित महाराष्ट्र आणि समृद्ध महाराष्ट्र या अंतर्गत वृक्षारोपण केलं शाळांमध्ये, तेही सांगा. नमस्कार, माझं नाव विशाली विष्णू खांदोडे. आम्ही अंबरनाथ नगर परिषद शाळा क्रमांक 14मध्ये कुंडवलीमध्ये कार्यरत आहे. माझ्याकडे सगळ्या मुलीच आहेत, 40 मुली आहेत माझ्याकडे. आम्ही आता हा कार्यक्रम सुरू झाला, हर घर तिरंगा किंवा चला नदीला गाडूया, या अंतर्गत आम्ही मुलांच्या पहिल्यांदा पाण्याचं महत्त्व त्यांना सांगितलं. पाण्याच्या महत्त्वावरती आधारित एक चित्रकला स्पर्धा घेतली. म्हणजे थेंब कसा साचवूया आपण ह्याच्याविषयी त्यांना माहिती दिली आणि मी त्यांना हे केलं. चित्रामध्ये त्यांनी आपल्या आपल्या कल्पनेने त्यांनी ते मांडलेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यातूनही नंबर काढले आम्ही. आणि आता प्रत्येक मुलाकडून घरी झाड लावायला सांगितलेले आहे. प्रत्येक जण आई आणि मुलीला घेऊन एक पेड माके नाम ह्याच्यावरती ते झाडं लावतायत. शिवाय आता नदीसाठी आजूबाजूला त्यांच्या एक आमच्याजवळ एक खदान म्हणून आहे, असं तलाव आहे, त्या तलावाची स्वच्छता करायला नेणार आहोत. गुड. ठीक आहे. मलिक सर सांगा, तुम्ही काय केलं? नाही, इथे तिथे त्या मॅडम ICTची ट्रेनिंग चालू मी येतो पण लवकर या, यांच्या होत होतं. हां, म्हणजे आम्ही दोघं कोऑर्डिनेट करणार हे असणार आहे. एक पे माँ के नाम ये स्कीम रहा, उसके बाद में बच्चों के लिए निबंध स्पर्धा भी है, चित्रकला स्पर्धा भी है और बच्चों को समझाने की कोशिश कर रहे हैं की म्हणजे जर हे वातावरण निसर्ग राहणार तेव्हाच आम्ही टिकणार, नाही तर हे आपल्याला पुढचा विचार करायचा तर म्हणजे पुढे विकास हे करू शकतो. त्याचा आमचं काय. ओके, ठीक आहे. मस्कर सर सांगा. नमस्कार, मी मंगल शंकर मस्कर, शाळा क्रमांक 1 डिजिटल शाळा क्रमांक 1 इथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आमच्या मुख्याध्यापकांना एक काम असल्या कारणाने ते येऊ शकले नाही, तर मी आले. तर आम्ही सुरुवातीला एक पेड माके नाम हा कार्यक्रम आमच्या प्रमाणमध्ये राबवला आणि आमच्या आता नवीन इमारत झालेली आहे, त्यामुळे आम्हाला भरपूर जागा आहे. तर तिथे आम्ही ती पेड लावली, झाडं लावली आणि पालकांचा सुद्धा आम्हाला याच्यामध्ये खूप सपोर्ट मिळाला. पालक खूप आले होते आणि ते खूप आम्ही अपलोड केलेले आहे. आणि चला नदीला जाणूया. तर आमच्या समोर एक नाला आहे, तर तो नाला एकदम पॅक बंद करून घेतला आम्ही आणि तिथे मुलांना जाऊ वगैरे देत नाहीत, पण जिथे नदी असेल तिथे आम्ही त्यांना व्हिजिटला घेऊन जाणार आहोत. ओके, व्हेरी मी ज्ञानेश्वर रेखाभोळे, शाळा क्रमांक 13 इंचार्ज मुख्याध्यापक. आमच्या शाळेत मस्कर सरांनी सांगितलं तसं एक पेड माके नाम याविषयी झाडांची लागवड करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पर्यावरण संरक्षणाविषयी मुलांकडून निबंध आणि चित्रकला काढून घेतलेली आहे. आणि आमच्या परिसरामध्ये मुलांच्या आईला बोलून त्यांचं एक पेड माके तर अंतर्गत ठीक आहे, सगळे एक पेड माँ के नाम ते तर चला गव्हर्नमेंटनी सांगितलं म्हणून आपण ते कार्यक्रम राबवतो. मला जास्त करून इथे ऐकायचं होतं, कारण मी लास्ट टाईम पण या सरांना जेव्हा शाळेमध्ये भेटली तेव्हा त्यांना एकच सांगितलं की आता आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे, म्हणजे अजून काहीतरी इनोव्हेटिव्हली आपण काय करतोय. म्हणजे अदर दॅन गव्हर्नमेंटचा तर राबवायचा हर घर तिरंगा, हर घर पेड, हे सगळं आहे माँ के नाम वगैरे, पण आपण स्वतः म्हणजे मुलांमध्ये ही एक सवय लावायला आपण कसं प्रकारचा शाळेत काय काय म्हणजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा काय आपण करतो की म्हणजे जेणेकरून मुलांच्या मनात प्रेम, त्या निसर्गासाठी प्रेम किंवा निसर्ग रक्षासाठी काय काम करणे, त्याच्यासाठी आपण त्यांना कसं प्रोत्साहित करतो किंवा त्यांना काय म्हणजे मेंटॉरिंग कसं करतो, ते मला थोडासा ऐकायचं होतं. पण आतापर्यंत जे मी ऐकते जे गव्हर्नमेंटचा येतात, हा पेड लगाव तो पेड लगातो आहे, नाही तो रेग्युलर जे काही आहे है ना. तर आताचा जो काळ बदलत चालला आहे, एवढा आपला इंटरनेटचा जमाना आहे आणि सगळं काही आहे, तर ह्याच्यातनं आपण बरेच काही गोष्टी शिकतो आणि त्या मुलांमध्ये पण काहीतरी इनोव्हेटिव्हली किंवा क्रिएटिव्हली काहीतरी रेग्युलर बेसिसवर, कारण आता जे दर शनिवारी आपल्याला एक डे दिला गेला आहे, आधी शनिवार सुट्टी असायच्या, तर आता शनिवारला कंपल्सरी केलं गेलं की असं काहीतरी पर्यावरणविषयी कामं किंवा त्यांना कम्युनिटीमध्ये घेऊन जाऊन, कारण आता जो न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे जे काही करायचं आहे ते त्या पद्धतीने आपल्याला थोडा विचार करणं गरजेचं आहे. तर मला ते ऐकायचं थोडीशी अपेक्षा आहे. येस.
नमस्कार मॅडम, मी भास्कर सूर्यवंशी, शाळा क्रमांक 12, वडलगाव, MIDC पूर्ण भाग आहे जिथं आमची शाळा आहे. 6 वर्षापासून मराठी नामे पेढे जे झाड आहे त्याची फार आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना पण खूप आवड आहे. परंतु त्या गावामधला एक व्यक्ती भेटली आम्हाला आणि त्या व्यक्तीने MIDCची जी कंपनी आहे तिथला एका व्यक्तीला पकडून छोटासा मस्तपैकी गार्डन करून दिलेला आहे. त्याच्यात लाल माती टाकून दिलेली आहे आणि आमची जी मुलं आहेत ज्यावेळेस मधली सुट्टी होती त्यावेळेस देखील छोटे छोटे झाडं लावतात. पण आता आम्ही 4 ते 6 झाडं असं लावलेले आहेत आणि ते विद्यार्थी स्वतः त्या झाडाची काळजी घेतात. जर एखाद्या विद्यार्थ्याने ते झाड तोडून जर टाकलं तर सरळ आमच्याकडे त्यांची कंप्लेंट घेऊन येते आणि त्या विद्यार्थ्याला पण खिसून आणतात. म्हणजे झाडविषयी त्यांना एवढी आम्ही जागृती केलेली आहे. त्याच्यानंतर आमच्या वडलगावमध्ये एक नाला आहे, तो फार एकदम धोकादायक आहे, तर त्यामुळे आम्ही तिकडे विद्यार्थी जाऊ देत नाही. परंतु आमचा जो पॅनल बोर्ड आहे त्याच्यावरती चला जाणू या नदीला, या नदीचं महत्त्व प्रत्यक्ष त्यांना दृश्य दाखवून त्यांना पूर्ण आम्ही ज्ञान. कुठला नदीच्या बद्दल? तर अजून तिथपर्यंत नदी नाही आपल्या अंबरनाथ मध्ये एकच आहे. हो, तर की कुठली येते? तर तिथपर्यंत नदीपर्यंत आम्ही पोहोचलेलो नाही आणि आम्हाला तिथपर्यंत जायला पण संधी मिळत नाही. नाही ते ठीक आहे, पण आपला जो अंबरनाथ मध्ये एकमेव नदी आहे तर ते नाव काय आहे आणि त्याविषयी आपण काय सांगतो? उल्हास नदी आहे ना. उल्हास नदी वेगळी आहे, वालधुनी आपली वालधुनी. वाल नदी आहे, वालधुनी. ठीक आहे वालधुनी नदी आहे, पण ती आता थोडस नदीच्या स्वरूपातच दिसतच नाही. आहे. उल्हास नदी एकदम मस्तपैकी नदीच्या पण स्वरूपात दिसते. आपल्या उल्हास नदी इथे नाही आहे. इथे जी नदी आहे त्यामुळे बोलतो. ठीक आहे, चालेल ठीक, काही हरकत नाही, काही. बॅक साईड. प्रतिभा श्रीधर डाले, अंबरनाथ नगरपालिका शाला क्रमांक 4 की इंचार्ज मुख्य अधिकारी हूँ. हमने एक पेड़ माँ के नाम के तौर पे कुछ करीब 55 से 60 पेड़ हमने बच्चों से लगवाया है. उनके पेरेंट्स को बुला के उनको समझा के. कब लगाया ये पेड़? इसी दौरान में ये 1 मंथ के 15 दिन से किया. अच्छा. इको क्लब के इसमें साइट पे हमने अपलोड किया है. रोटरी क्लब की तरफ से भी हमको झाड़ वगैरह दिए थे, पेड़ वगैरह. तो हमारे पूरे बिल्डिंग के बहुभाष के बिल्डिंग के सब टीचर्स मिलकर हम लोगों ने वहाँ पे पेड़ भी लगाया, उसको जगाया भी. अभी बड़े अच्छे खासे हुए और बच्चों को पर्यावरण के थ्रू अपने स्क्रीन पे अपना पैनल बोर्ड के तरफ से तौर पे हमने उनको बहुत सारे उपक्रम, मतलब जैसे कि क्लीनलीनेस, कचरा, सूखा कचरा, गीला कचरा, नदी को किस तरह से जगाना, ऐसे बहुत सारे इन्फॉर्मेशन को दिया है. ठीक. जयंती मनोहर दांडेकर, शाळा क्रमांक 3, कुंटवली, कल्याण मिशन. आम्ही पण शाळेत रोटरी क्लबनं मिळालेलं सांगितलं सांगितल्याप्रमाणे सगळे एकत्र हे आहे. ठीक. म्हणून तसंच केलेले आणि स्वच्छताविषयी आम्ही परिपाठाच्या वेळेला नदीचं महत्त्व, पाणीचं महत्त्व वगैरे मुलांना समजून सांगितलं. ठीक. हम लोग पहला जुना जगह पे स्वामी नगर में, अभी नया बिल्डिंग में आए कैलाश नगर में. 1 नंबर 13 नंबर 15 नंबर मिला के हम लोग एक सब लगाया. ठीक. यहाँ कौन मैडम बैठे हैं? आपलं की हां बोला ना. तुम्ही बोला. त्यांच्या सांगा ना. मी पण बोलले नाही. मी डॉक्टर भारती मिलिंद झोपे. मी केंद्र समन्वयक आहे बहुभाषिक शाळा कुंटवलीमध्ये. माझ्या अंतर्गत कुंटवलीच्या नगरपालिकेच्या 6 शाळा आहेत आणि ज्या 6 शाळांच्या अंतर्गत आम्ही पर्यावरण विषयक देखील उपक्रम राबवत असतो. त्याच्यामध्ये चला जाणू या नदीला गेल्या वर्षी जेव्हा तुम्ही सांगितलं आम्हाला त्यावेळेस आम्ही मुलांना येऊन सांगितलं, पण मुलांना तो भाग इतका परिचयाचा नाही. ते शिवमंदिर जत्रेला जातात, त्यांना आम्ही ते उदाहरण देऊन सांगितलं की तिथे जो काही नाला तुम्हाला दिसतो ते नदी आहे, पण त्याचं स्वरूप सध्या बदललेलं आहे आणि त्याच्यासाठी जे काही प्रयत्न चालू आहेत ते आम्ही सांगतच असतो. रोटरी क्लबच्या मार्फत आम्ही गेल्या वर्षी फक्त मी 10 झाडं मागितली होती आणि 10 झाडं मागताना पण सांगितलं होतं की माझ्यापेक्षा उंच झाडं मला पाहिजे, तर ती जगतात, नाहीतर काही उपयोग होत नाही. पण 10 पैकी पण 5च जगली आमची, कारण बाहेरून पकड्या बिकड्या आल्या, म्हणजे फुलं आलेली मोठी झाडं खाऊन टाकलं. त्यामुळे मी यावेळेला देवरे साहेबांना म्हटलंय की जर झाडं देणार असाल तर आम्हाला त्याच्या बाजूने कंपाऊंड द्या, नाही तर मग काय अर्थ राहत नाही त्या गोष्टीला. आणि मोठे व्हॅकेशन असतात आमचे दिवाळीचे आणि मे महिन्याचे, त्यावेळेस पाणी टाकणारं कोणी नसतं. त्यामुळे हा
पण आमचा प्रॉब्लेम येतो आणि आम्ही शक्यतो पर्यावरणाच्या दृष्टीने जे शासनाकडून उपक्रम येतात ते तर करतच असतो, पण जेवढं शक्य होईल तेवढं स्वच्छता अभियान आम्ही स्वतःच करत असतो. शिक्षक आमचे स्वतःच राबतात, मुलांनाही सांगत नाही, कारण मुलांना सांगितलं की फोटोग्राफी होते आणि काहीतरी वेगळं प्रकरण बाहेर येतं. म्हणून आमचे शिक्षक स्वतः वर्ग झाडताना या 15 दिवसात तर शिक्षकांनी स्वतः वर्ग आणि पॅसेज झाडलेले, कारण सफाई कामगार आमचा जरा रजेवर होता म्हणून आणि 1-2 येण्यामध्ये मागे पुढे झालं, त्याच्यामुळे आमचे शिक्षक स्वतः कामं करत असतात. पर्यावरण असो, स्वच्छता असो, मग ते बघून मुलं पण त्यांच्या मागे मागे येतात की मॅडम कचऱ्याचं सूप देऊ का, कचऱ्याचा डब्बा आणू का, हे कामं मुलं पण आम्हाला मदत करत असतात. जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही परिसरासाठी आणि स्वच्छतेसाठी आणि पर्यावरणासाठी करत असतो. अजून कोण आहे क्लस्टर हेड? हां, राठोड, मिस्टर राठोड. हां, जे क्लस्टर हेड्स आहेत त्यांनी पण सांगावं. नमस्कार. माझ्या केंद्रात 5 शाळा आहेत. विशेष म्हणजे दरवेळेस जे शाळा क्रमांक 9 आहे तर दोंदे मॅडम वगैरे तिथे येत असतात, आपले सर्व विभाग प्रमुख वगैरे. आणि काही मुलांचं वाहतुकीमुळे म्हणजे वाहतुकीला प्रॉब्लेम येतो म्हणून शक्यतोवर आम्ही जास्त मुलं आणत नाही किंवा शिवमंदिर 9 नंबर शाळेला नेत नाही. पण जी मोजकी मोठी मुलं आहेत ती आम्ही नेतो 9 नंबर शाळेत वगैरे, त्यांना दाखवतो वगैरे. 9 नंबरच्या जवळजवळ आमच्या सर्व मुलांना ह्या गोष्टीची जाणीव झालेली आहे की ती नदी आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात त्यांना अनुभव दिलेले आहेत. नदी आहे आणि आज त्याचं जे रूपांतर झालं आहे त्यात तुम्ही विभाग प्रमुखांना सूचना बी दिल्या होत्या की सिमेंट कॉन्क्रीटचं तुम्ही बांधकाम वगैरे केलं तर त्याला नदीचं स्वरूप प्राप्त राहत नाही आणि त्यात पाईप वगैरे टाकलेले आहेत. तर मुलांना आमचं सांगायचा हाच उद्देश असतो की जर ह्या नैसर्गिक जे प्रवाह आहे पाण्याचे आणि त्याच्यापासून जी नदी तयार होते आणि आपल्याला गोड पाणी वगैरेचं जे मिळतं, आपण पिण्याचं पाणी वगैरे, आपण जरी समुद्र किती मोठा असला तर त्याचं पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही. तर नदीचा प्रवाह ज्या ज्या विभागातून जातो त्या विभागात शेकडो किलोमीटरपर्यंत खालून पाण्याचे झरे वगैरे हे होतात आणि त्या दृष्टिकोनातून विहिरी खणल्या जातात आणि जिकडून नदी जास्त प्रमाणात वाहत असेल तिकडच्या शेकडो किलोमीटरपर्यंत विहिरी असो किंवा इतर गोष्टी असो त्याच्या ते स्रोत होते पिण्याचं पाण्याचं वगैरे किंवा शेतीच्या पाण्यासाठी वगैरे. तर अशा प्रकारची जेवढी आवश्यक माहिती आहे ती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आता आमच्याकडे UPSC भवनमध्ये आमची शाळा भरते, तर विशेष म्हणजे आम्ही जेवढी झाडं लावलेली आहेत तेवढी म्हणजे जगलेली आहे. प्रत्येक विद्यार्थी वगैरे काळजी, कारण सुरक्षित बिल्डिंग आहे, कंपाऊंड वगैरे व्यवस्थित आहे आणि आम्हाला आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला तिथं म्हणजे झाड लावण्यासाठी जागा नाही जेवढे म्हणजे जेवढी आम्ही लावलेली आहे 2 वर्षापासून तेवढी झाडं जगलेली आहे. एकदम छानपैकी हिरवळ असा एरिया झालेला आहे आणि अशा प्रकारचं जे आणि आमचा जो एक उपक्रम आहे परसबाग वगैरे, तर आम्ही भाजीपाल्यापासून सर्व वगैरे ह्या गोष्टी सुद्धा कुठे केलेले आहेत? त्याच तिथं शाळेच्या मागच्या ग्राउंड. मग त्याचा उपयोग काय होतात? काय नाही, ते ज्यावेळेस आम्ही आमचं खिचडी वगैरे शिजवली जाते किंवा हे, तर आम्ही शक्यतो त्यांना देतो किंवा मुलांना आम्ही सांगतो की तुम्ही भाज्या ना घरी आणि उद्या बनवून आणा आणि मग ते एकत्र बसून वगैरे खातात. म्हणजे एक मुलांना वगैरे एक कोणती भाजी आहे, कोणता पाला आहे वगैरे हे कोथिंबीर, मेथी, आंबाडी वगैरे सर्व भाज्या लावतो आम्ही आणि ते मोठ्या झाल्यावर वगैरे मुलांनाच सांगतो की तुम्हीच घेऊन जा किंवा जो शालेय पोषण आहारवाला असतो त्यांना थोडं 1-2 गुडघे देऊन. नमस्कार. नमस्कार. मी वाल्मिक जाधव, शाळा क्रमांक 5. तर गेल्या वर्षी आपण शिवमंदिर भेट दिली होती, तर त्या दिवशी काय आमचे मुलं आले नव्हते, परंतु आम्ही नंतर दुसऱ्या वीकमध्ये त्या मुलांना शिवमंदिर प्लस नदी हे दोघं एक नदीचं पण शिवमंदिरचं पण दर्शन होईल या हिशोबाने त्या मुलांना नदीकडे घेऊन गेलो आणि खरोखर ती वाल्मिकी नदी आहे. तर तुम्ही त्या बाबतीत जनजागृती करतातच, परंतु त्या दोन्ही वाढून जनजागृती पण जमणार नाही जर आपण सर्व त्या याच्यामध्ये मोहीममध्ये सहभागी झालो तर खरोखर नदीचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे ज्यावेळेस आपण मुलांना सांगतो. आता मागे आम्ही या चॅनल बोर्डच्या माध्यमातून
की कुंभमेळा भरला होता, की कुंभमेळ्याची काय स्थिती आहे, की आपणच नदीच्या पाण्याला कशा प्रकारे खराब करतो हे मुलांना पटवून सांगितलं आणि मुलांना सांगितलं. नंतर पालक मिटिंग घेतली आणि पालकांनी सांगितलं की बाबा नदीमुळे आज आपल्याला किती त्रास होतो किंवा किती घाण पाणी प्यावं लागतं. जर नदी जर व्यवस्थित राहिली तर आपलं हे जे निसर्ग चक्र आहे याचं नदीचं, झाडाचं किंवा निसर्गाचं हा एक खूप मोठा एकमेकाशी परस्पर संबंध आहे त्यांचा. तर त्या गोष्टी पण त्यांना दाखवलेल्या आहेत. राहिला विषय झाडाचं, तर मॅडम माननीय शिवसाहेब 2 वर्षापूर्वी त्याचा वाढदिवस होता आमच्या त्यावेळेस जवळपास 48 वाढदिवस होता. तर 48 झाडं लावली. गेल्या वर्षी सुद्धा NGOच्या माध्यमाने जवळपास 50 झाडं लावली. परंतु होतं काय, संरक्षण भिंत नसल्यामुळे ते झाडं जगत नाही. कारण आजूबाजूचे जे बैल असेल, गाई असेल किंवा बकरी असेल ते सरळ त्या ठिकाणी आपल्याला जातात आणि पूर्णपणे नायनाट करतात. आता प्रत्येक वर्षी परसबाग लागतो. आमच्या शाळेचा उपक्रम आहे की परसबाग प्रत्येक शाळेने लावावा. परसबाग लागतो, पण त्याच्या अगोदर तो नसतो. आपली तीच परिस्थिती आहे. कुत्री असेल, हे असेल, ते असेल, आपली थोडे आहे. परंतु जेव्हा फोटो लोड करण्याची वेळ येते तोपर्यंत ते जगत करत. मला स्वतः खूप आवड आहे. परंतु त्या ठिकाणी कधी व्यवसायांची मागच्या भांडणात मिटिंग झाली. जागा भरपूर मोठी आहे, तिथं झाडं लावू शकतो आपण, जगू पण शकतात. परंतु एक संरक्षण भिंत, पाण्याची व्यवस्था ह्या गोष्टी जर त्या ठिकाणी असल्या तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी चांगली झाडे लावू शकतात. थँक्यू. त्या मॅडमला त्यांचा कसा केला झाले मग सगळे ओके. आता गार्डन डिपार्टमेंट, आता आपल्याकडनं म्हणजे जे आज आपण असा प्रकारचा जो मीटिंग लावला, ही एक शाळा, एज्युकेशन सिस्टम आपल्या अंबरनाथ म्युन्सिपल काउन्सिलच्या, गार्डन डिपार्टमेंट अंबरनाथ म्युन्सिपल काउन्सिलच्या, हेल्थ सॅनिटेशन डिपार्टमेंट अंबरनाथ म्युन्सिपल काउन्सिलचा, वॉटर सप्लाय डिपार्टमेंट अंबरनाथ म्युन्सिपल काउन्सिलचा आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट जो आपल्या पूर्ण अंबरनाथ रेंजचा, ह्या सगळ्यांना मिळून आज हा कार्यक्रम करतो आहे. जेणेकरून एकमेकांचा कोलॅबरेशननी कसं पद्धतीने आपण अंबरनाथला हिरवागार पण करू शकू, एअर क्वालिटी चांगलं करू शकू आणि आपला जो पाणीचा प्रवाह, खूप कमी जणांना माहीत आहे की नदी देते, झाडं देतात पाणी. आपल्याला वाटतं आपण देतो झाडाला पाणी, पण झाडं देतात आपल्याला पाणी. तर त्यामुळे हा उद्देशाने आणि अंबरनाथमध्ये एवढा चांगला एक नदी जो पुरातत्वकालीनपासून ती एक शिवमंदिर एवढी मोठी, एवढी जगभर प्रसिद्ध आहे, तिथे आपली वालधुनी नदी वाहते आहे. पण त्या नदीच्या जो हालत आपणच केलं, पूर्णपणे नाला आणि सांडपाणी करून टाकलं आहे. आणि आत्ता जो चालू आहे की म्युन्सिपाल्टी थ्रू जे शिवमंदिर टेम्पल टुरिझमचा जो एक प्रोजेक्ट जो राबवला जातो आहे, त्याच्या अंतर्गतच काही गॅप्स आहे ज्याच्यामुळे आम्ही इंटरव्हेन्शन करतो आहे. आणि त्याच्या कसं आहे की ते पूर्ण सिमेंटिंग होऊन नंतर हा जो सांडपाणी जो आहे त्याला हे करून ट्रीट करून मग ते पाणी आपण तिथून हे करायचं, म्हणजे तिथून फ्लो होतील शिवमंदिरकडनं. पण जी ॲक्च्युअल नदी आहे त्याला आपण पाईपलाईनमध्ये घातलं आहे, कारण सांडपाणी वरून येते आणि ते टेक्स्टाईलचं पाणी येतं म्हणून आपण त्याला पूर्णपणे पाईपलाईनमध्ये घातलेलं आहे. तर हा कितपत योग्य आहे की जी ॲक्च्युअल नॅचरल नदी आहे ती वाहते या पाईपलाईनमध्ये आपण घातलं त्याला सांडपाणी, घाणपाणी म्हणून, आणि जे सांडपाणी आहे ते आपण त्याच्यावर उपचार करून ते आपण आता नदी म्हणून वाहणार आणि पेरिनियल करणार म्हणून असा जो विचारच, म्हणजे किती ह्युमन टेंडन्सी किती बेकार झाले आहे की आज आपला सायन्स आपल्याला समजत नाही, आपल्याला स्पिरिच्युअलिटी समजत नाही, नदीबद्दल आपल्याकडे काही व्यवस्थित जे आपल्याला समज असायला पाहिजे ते नाही. म्हणून आज आपण नदीला नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून बघतोय, सुंदरता म्हणून आपण तिथे सिमेंटिंग करतोय रिव्हरबेडचा. पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे माती नसेल तर झाडं जगणार कुठून, बायोडायव्हर्सिटी फ्लरिश होणार कसं. नदीच्या संबंध जर आपण हा जो फोटो इथे आहे आपल्याला दिसतंय, चला जाणूया नदीला. इथे काय दिसतंय आपल्याला, दगड आहे, पाणी वाहती आहे, दोन्ही बाजूला झाडं आहे, याचा अर्थ माती आहे. तेव्हा आपल्याला दिसतंय की स्वच्छ पाणी वाहते. पण आज आपला जो वालधुनीचं हालत आहे आपण बघितलंय, पूर्ण
सांडपाणीच त्याच्यात येते आणि वरती सगळं टेक्स्टाईल युनिटचा. आणि ते जे काळा रंग त्या नदीला आला त्यामुळे त्या नदीला एक ड्रेनेज म्हणून हे केलं गेलं आहे, रेकग्नाईज म्हणजे डिरेकग्नाईज केलं गेलं आहे. नदीपासून त्याला नाला म्हणून हे करून टाकलं गेलं आणि म्हणून पाईपलाईनमध्ये घातलं गेलं. म्हणजे आज आपला शिक्षणाचं धोरण असं असायला पाहिजे की आपल्याला नदीला नदीची मान्यता देता यायला पाहिजे. त्याचे उपयोग काय असायला पाहिजे ते आपल्याला समजायला पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा शाळेत पण शिकवताय तुम्हाला माहीत आहे आज जगात जर कुठलीही सिव्हिलायझेशन जर आलं, सिव्हिलायझेशनचं हिंदी किंवा मराठी, सिव्हिलायझेशन नागरीकरण नाही, त्याला काहीतरी वेगळं वर्ड आहे. एनिवे सिव्हिलायझेशन म्हणजे नदीच्या बाजूने आलेलं. हां, आणि आज आपण काय करतोय त्या नदीलाच मारून टाकायचा प्रयत्न करतोय कारण ती सुंदर दिसत नाही. हां, आणि आपण असा विचार करतो की त्या नदीच्या रोग आहे तर तिला आपण ब्युटी पार्लरमध्ये घेऊन ब्युटी पार्लरसारखं ब्युटिफिकेशनसाठीच आपण सगळे बोलतोय किंवा रिव्हर फ्रंट त्याला नाव दिलं जातं आहे ब्युटिफिकेशन. आज पण तुम्ही जर तिथे वालधुनीला शिव मंदिरच्या इथे गेले ब्युटिफिकेशनच होतोय, कलरिंग करून कलर लावून आणि खाली पूर्ण सिमेंट करून तिथे गाडी बिडी उभा करून मग आपण मंदिरात जायचं म्हणून. पण आज जर ती मंदिर पण अस्तित्वात आली एवढी शिवमंदिर ती पण कारण तिथे ती नदी होती. आधी नदी आलं त्याच्यानंतर मंदिर, त्याच्यानंतर आपण पण सगळे तिथे जे पूर्ण सिटी डेव्हलप जे झालं त्याच्या इर्दगिर्दच झालं, नदी होती म्हणून. पण आज आपण काय केलं त्यामुळे आज आपला उद्देश असा आहे. आता आपल्यासमोर नाव मी विसरते, नाही फर्स्ट नेम नवनीत जी इथे बसलेले आहेत आपल्यामध्ये. गार्डनचे HOD आहेत, खूपच ॲक्टिव्ह डायनामिक आहेत आणि खूप पॉझिटिव्ह माइंडेड आहेत. तर त्यामुळे आज मी त्यांना ॲज अ कोऑर्डिनेशनसाठी त्यांनाच हे केले आहे की हा जो जेवढा डिपार्टमेंटचं नावं आपण घेतलं सगळ्यांच्या मदतीने आपण वर्षभर डेली रोज आता जे काही तुम्ही बोलले जेवढे आता बोलले ते मला दिसलं की जे काही आपल्या गव्हर्नमेंटच्या धोरणमध्ये जे काही सांगितलं गेलं आपण तेवढा पूर्तता करायलाच आपण करतो की अपलोड करायचं आहे, फोटो काढायचे, अपलोड करायचं आहे. आता पाहिजे आपल्या मनातनं इंटरनलायझेशन करून की नदीला जी माताची जी एक हे होतं मान्यता होती ती मान्यता पण खतम होत चालली आहे. बरेच लोकांना माहीतच नाही आहे की अंबरनाथ करणंच माहीत नाही आहे इथे वालधुनी नदी आहे. आणि हीच वालधुनी नदी पूर्ण देशभराला रेल्वे नीर देते. रेल्वे नीरचा जो पाणी आहे ते GIP टँक जी ओरिजिन आपली वालधुनीची बोनवली आणि काकोले गावात आहे तिथे मोठी टँक आहे, तिथून पूर्ण रेल्वे नीरला पाणी दिलं जातं. म्हणजे पूर्ण देशभराला जी पाणी देते त्या नदीला आज आपण त्याची अवस्था कसं केलं आहे, एक नालासारखं. आणि ते पण का झालं आहे कारण आपलेसारखे जे नागरिक आहेत, पब्लिक जे आहेत, आपण ॲज अ टीचर ॲज अ स्टेक होल्डर आपण आता इथे टीचर किंवा शाळेतले हेड्स तुम्ही बसल्या तिथे. तर जेव्हा आपण आपला रेस्पॉन्सिबिलिटी प्रॉपरली केलं, मुलांमध्ये ते संस्कार संस्कृती घडवलं तर काहीतरी मला वाटतं परिवर्तन घडेल. नाहीतर काय होणार आहे, असंच आपण काहीतरी कार्यक्रम दिलं ते राबवणार. आता जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही राबवता पण तुमच्या बाउंड्री वॉलसुद्धा प्रॉपरली नाही आहे म्हणून राबवायला तर राबवून टाकतात आणि जेव्हापर्यंत अपलोडचा पण वेळ येते ते मेलेलं. तर नवनीतजी तुम्हाला समजत असेल की काय प्रॉब्लेम काय आहे आणि कसं पद्धतीने आपल्याला ह्यांना थोडासा जे सपोर्ट किंवा जर यांच्या वॉल पण नाही तर ते नेटिंग सिस्टम जी असते ग्रीन ते पडदासारखा नेट ते तर खूपच कमी याच्यात मिळून जाते. ते तरी लावून आपण आपल्या शाळेचं संरक्षण भिंतीसारखं करून तार लावून आपण हे काम करू शकतो जर मनात असेल तर आपल्या. आणि हे करताना पण शाळेनी आयसोलेशनमध्ये कुठलाही करायचं नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की सगळ्या म्हणजे पेरेंट्स त्यांचे मुलं त्यांचे भाऊ बहीण म्हणजे असे आपण सगळ्यांना ह्याच्यात एंगेज करायचं आहे. आणि जेव्हापर्यंत ह्या घरात पण त्यांचे आई वडील किंवा भाऊ बहीण पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना समजणार नाही तेव्हापर्यंत असं ते बरोबर बोलले हे सर की एक दोंदे मॅडम काही करू शकणार नाही एकटी. सगळ्यांच्या सहकार्यानेच हे सगळं काम होऊ शकणार. आणि नाव यू हॅव टू गो बियॉन्ड युअर पॉलिसीज आणि नियम आणि तुम्हाला जे काही मॅन्डेटमध्ये दिलं जातो असं करा तसं करा तसं करा असं न करता मनातनं
आपण कसं जास्तीत जास्त हे करू शकू त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर गार्डन डिपार्टमेंटचे सर तुम्ही आता थोडासा बोला की तुम्हाला काय वाटतं, कारण मी खूप दिवसापासून तुम्हाला सांगते आहे की आपल्याला ट्री प्लांटेशनचा जो एक लाखोंवर आता ट्री प्लांटेशनसाठी फंडिंग दिलं गेलं आहे आणि ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर कधी आपण विचार करतो की रोड साईड, कधी आपण विचार करतो की वेगवेगळ्या ठिकाणी. तर आत्ता जे मी तुम्हाला सांगितली होती, आज मी सगळ्या गार्डन पण व्हिजिट करणार आहे. त्या गार्डनमध्ये जे आपण ठरवलं की ह्या सगळ्यांचा जे काही कचरा असेल, वेट वेस्ट, त्याचा जो पेरिफेरल रिजन आपला गार्डनचा आहे, तर त्याच्यात आपण जे कंपोस्टिंग किंवा बायो फर्टिलायझर म्हणून आपण तिथे जिथे जिथे आपल्या शाळेच्या जवळ जी गार्डन्स आहे तिथे आपण ते करणं गरजेचं जेवढा शक्यता. ठीक आहे ना. तर अजून तुम्ही काय करायचं आहे ते थोडंसं बोला, नंतर मी ॲडअप करते त्याच्यात. आपण मागील मीटिंगमध्ये निर्देश दिले होते, सूचना दिल्या होत्या, काही सजेशन्स पण केले होते, ते उपयुक्त मला वाटले. त्याच्याप्रमाणे आपण नगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत आधी सर्वात आधी तर झाड जगण्यासाठी ट्री गार्ड सगळ्यात महत्त्वाचं ट्री गार्ड आहे, त्याची आपण आता प्रोसेस केलेली आहे. ते परचेसचं जे प्रोसेस आहे परचेसिंगचं जे काही नियमानुसार ते आम्ही सुरू केलेली आहे. आपण सांगितल्याप्रमाणे मागच्या मीटिंगलाच आम्ही लगेच ते. मी एक रिक्वेस्ट करणार, जेव्हा आपण ट्री गार्डचा बोलतो ना, तर आपण आता वायर आणि हे ते जे काही प्लास्टिक एक बांबूचंच घ्या, बांबूचंच केलं सर्व बांबूंचा. कारण आता जो पूर्ण देशभरात आता मॅन्डेट चालू आहे बांबू लागवण, आणि बांबूचे शर्ट, बनियन, अंडरवेअर सगळं काही बनतात, पुस्तक बिस्तक सगळं काही म्हणूनच आपल्याला खूप गरजेचं आहे आता बांबूवर जास्त फोकस करणं. कारण बायोफ्युल्स म्हणजे आता आपल्याला फॉसिल फ्युल्समधून बायोफ्युल्सकडे पण जायचं आहे. तर ह्या सगळ्या धोरणला कसं पद्धतीने आपल्याला म्हणजे याच्याविषयी इन्फॉर्मेशन, अवेअरनेस जास्तीत जास्त पटवून देणे, कन्व्हिन्स करणे सगळ्या अधिकारींना वगैरे, तसं पद्धतीने आपण काम करूया. तर खूप चांगलं जर ट्री गार्डचा पण सांगितलं आपण त्याप्रमाणे बांबूचंच पुटअप केलेलं. त्याच्यानंतर सुरक्षा भिंती काही ठिकाणी नाहीये, तर त्या सुरक्षा भिंती बांधकाम विभागामार्फत प्रकल्प व्हाव्या असं आम्ही एक टिप्पणी आता आपण सांगितल्याप्रमाणे पुटअप करू. आणि केलं नाही का अजूनही तुम्ही? आधी केलेली ऑलरेडी. अच्छा, शाळेकडून पण झालेली ऑलरेडी. तर ते मला जरा शेअर करा. उद्यान विभागामार्फत आता या मीटिंगचं इतिवृत्त जे होईल त्या इतिवृत्ताच्या आधारे आपण आमच्या विभागाकडून पण एक आम्ही पुटअप करून मुख्याधिकारी साठी. त्यानंतर काही गोष्टी आहेत जसे झाडांची हाईट जी आहेत, मॅडम सांगितलं मग अशी हाईट कमी हाईटचे झाड आहेत त्यांना जगायला थोडंसं एफर्ट जास्त लागतं. तर नगरपालिकेची जर प्रॉपर्टी आहे तर तिथं आम्ही जास्त हाईटचे झाडं प्लांटेशनचं प्रयत्न करू, जेणेकरून ते एकदा 4-5 महिने जर ते व्यवस्थित जगले तर ते पुढं त्याच्या एफर्ट्स कमी घ्यावे लागतात. आणि काही गार्डन्स आहेत जे अजून ताब्यात आले नाहीत नगरपालिकेच्या, ते ताब्यात घेण्याची कारवाई आपण सुरू केली, ते ऑलरेडी चालूच आहे. त्याचा फॉलोअप मी आता चालू केली. थोडं झाडं लावताना अजून थोडंसं मी सांगणार सगळ्यांनाच, बघा आपल्या गव्हर्नमेंट सिस्टममध्ये ना सर्व प्रकारचा आपल्याला फॅसिलिटीज अवेलेबल आहे, पण आपण काही माहिती करायला बघत नाही. आपल्याला सांगितलं ना कुठलाही झाड आणायला लावा, पण इथे कृषी अधिकारी असणार तहसीलदार ऑफिसला, पंचायत समितीला, त्यांना जर विचारला तर ते आपल्याला सॉईल कार्डप्रमाणे कुठल्या प्रकारचं झाडं लावायला पाहिजे जे जगू शकणार, कमी पाणीत पण जगू शकणार, पण नेटिव्ह व्हेरायटी आहे आणि त्याच्यात जास्तीत जास्त आपल्याला उपयोग होऊ शकते आणि आपल्या मातीच्या क्वालिटी पण चांगलं होऊ शकते. असंच विचार करून आपण झाडं लावणं गरजेचं आहे, नाही की आणलं काहीतरी झाडं आणि लावून टाकलं. आणि कुठली झाडं आहे जी एक्स्ट्रा म्हणजे हे आहेत हाडी आहे, म्हणजे ती कुठलाही परिस्थितीत जगतात आणि त्याचा उपयोग पण चांगला होऊ शकते पुढे. तसं पद्धतीने आपण जर केलं किंवा आपल्या जर शाळेचे जे बाउंड्रीज आहेत त्यात पण अशा प्रकारचं झाडं लावले की ते आपल्याला फेन्सिंग पण होणार, पुढे जाऊन आपल्या शाळेचा डिमार्केशन पण होणार, ते पुढे जाऊन आपल्याला सुरक्षासाठी आपण जर त्याच्यात ॲडअप करून काही केलं तरी ते उपयोगी होणार. असं पद्धतीने जर आपण आपल्या शाळेला ओनरशिप, हे बघा कुठल्याही कामासाठी एक ओनरशिपचं फीलिंग असणे गरजेचं आहे, कारण दॅट इज माय जॉब सिक्युरिटी, दॅट इज हेल्पिंग माय फॅमिली अँड हिअर आय एम ग्रूमिंग चिल्ड्रन. त्यांना संस्कार द्यायला आधी आपण काय करतो ते मुलं आपल्याला बघतात.
तर त्यामुळे असं पद्धतीने जर आपण केलं ना काही गोष्टी तर चांगलं राहील. आणि आज जो एअर क्वालिटी, अंबरनाथच्या एअर क्वालिटीबद्दल खूप बोललं जातं आहे. आणि हे बघा, काही गोष्टी आपल्या हातात नाही आहे, पण जे आपल्या हातात आहे ते आपण करायला पाहिजे. कारण जर आपल्याला एअर पोल्युशन कंट्रोल करायला आपल्याला जर काही करायचं, त्याच्यात पण आपल्याला कुठल्या प्रकारचं झाड निवडायचा, कुठे कसं काही लावू शकतो, ह्या सगळ्या विषयी जर होलिस्टिकली विचार करून आपण काही प्लॅनप्रमाणे, असं नाही की जेव्हा आपल्या मॅडम बोलणार आहे की हाँ आपल्याला आता हर घर माँ के नाम पे झाड़ लगाओ, चलो नाम पे लगा दिया, अपलोड करने को बोला है अपलोड कर दिया, अब वो मरे चाहे बचे अपने को क्या लेना देना. हाँ, ये जो पद्धत है ना अपना, उससे बाहर निकलना है. बिकॉज मैं जब आप लोगों के स्कूल, मैं जब आप लोगों को संबोधित कर रही हूँ, प्लीज़ अपने आप को मत समझना कि मैं आपको क्रिटिसाइज़ कर रही हूँ. सब स्कूल, सब, मुंबई हो चाहे महाराष्ट्र का कोई भी हो, देश भर का कोई भी हो, हर जगह यही चल रहा है. अब हमको अपने व्यवहारों में और शिक्षण पद्धति में परिवर्तन लाने की ज़रूरत है. ये किए सिवाय कुछ बदलेगा नहीं. तो इसीलिए अभी बहुत ज़रूरी है कि ये जो कोलैबोरेशन, आज आप लोगों को यहाँ बुलाने का मकसद भी यही था कि आप लोग कतई ना समझे कि आप लोग अकेले हो, आपका स्कूल अकेला है, आपका स्कूल को ही करना है. ये नहीं, हम सबको मिलके करना है. तो गार्डन डिपार्टमेंट भी अकेले कैसे काम कर सकता है? तो आप लोगों के बच्चे, पेरेंट्स, और इसीलिए बोला फॉरेस्ट डिपार्टमेंट और हेल्थ एंड सैनिटेशन डिपार्टमेंट को, तो पब्लिक सैनिटेशन की तो आप सबकी ज़रूरत है ही है. तब तक पब्लिक हेल्थ सैनिटेशन का डिपार्टमेंट सक्सेसफुली नहीं काम कर सकता जब तक कि क्लीनलीनेस पूरी तरह से ना हो. और जब क्लीनलीनेस की बात करते हैं तो नदी, सड़क, जंगल, कहीं पे भी जिधर पे भी कचरा हो रहा है, ये सब बंद होना बहुत ज़रूरी है. आप लोग कोई भी गार्डन में भी जाके देख लो कितना गंदगी है. तो और सबसे बड़ा प्रॉब्लम ये है कि आप लोग खाली झाड़ लगाने की बात तब से कर रहे थे, मैं देख रही थी. आप लोग अपने शाला में बिल्कुल भी जो कर नहीं रहे हो, इसीलिए आपने बोला भी नहीं. आप लोगों को अपने खुद के शाला में अभी सेग्रीगेशन, मतलब इन हाउस सेग्रीगेशन बोलते हैं इसको, कचरे का नहीं, खाली ओला कचरा सूखा कचरा नहीं, आप 4 बिन्स रख सकते हो आराम से. तो जिसमें आप सूखा कचरा डालो, आप ओला कचरा डालो, आप प्लास्टिक डालो, एक कार्डबोर्ड बीडबोर्ड का एक अलग रखो, या हजारडस से वैसे अलग. तो आप वैसा करके 4 ऐसे सेग्रीगेशन, बच्चों को भी वो वळन लगेगा ना, उनमें भी वो चीज़ों की आदतें लगेगी. बिकॉज दिस इज ऑल अबाउट क्रिएटिंग हैबिट्स. और ज़्यादा टाइम स्कूल में बच्चे रहते हैं तो उनका हैबिट्स वहाँ लगना ज़रूरी है. फिर वो घर जाके भी माँ बाप को बोलेंगे कि हम तो स्कूल में ऐसे करते, आप ऐसे क्यों कर रहे हो घर में, या फिर सोसाइटी में भी वो बोलेंगे ये बातें. तो जब तक हम लोग इस तरीके का कुछ नहीं करते हैं तब तक बदलने वाली नहीं परिस्थिति. सबसे ज़्यादा ज़रूरी है तो कचरा नियोजन का भी, और जो सांड पानी व्यवस्थापन. अभी आपके स्कूल में ही, जहाँ जहाँ आपके स्कूल में सांड पानी का क्या व्यवस्था है, वहाँ क्या कर सकते हैं स्कूल लेवल पर, वो भी देखिए. क्योंकि आज के दिन में अगर सोकपिट है या सेप्टिक टैंक है, उसका कैसे फंक्शनिंग है, क्या वो सही है नहीं है, तो आप हम जैसे लोगों को भी आप हमको अप्रोच कर सकते हो. या आपका जो भी सांड पानी है उसका जो नेटवर्किंग करके म्यूनसिपल काउंसिल जो एक ये बना रही है अभी प्लांट्स, उसमें जुड़ा है कि नहीं, कितना वो जा रहा है, या हमारे स्कूल लेवल पे भी हम क्या कर सकते हैं उस पानी का. क्योंकि ये जब हम सांड पानी बोलते हैं, हम ब्लैक वाटर, ग्रे वाटर, सब वाटर को एक साथ मिक्स कर डालते हैं. जो हमारा पीने का पानी भी जो एक्स्ट्रा बह रहा है वो भी उधर ही गटर में जा रहा है. हमारा हाथ मुंह धोने का भी, साबुन बाथरूम का भी पानी वहीं जा रहा है, और हमारा ब्लैक वाटर जो संडास का पानी है वो भी उसी में जा रहा है. तो ये सब मिक्स नहीं होना चाहिए. सबसे बड़ा जो आज अपना सांड पानी व्यवस्थापन, अभी जो हम अंबरनाथ म्यूनसिपल काउंसिल में भी जब अभी हम सांड पानी व्यवस्थापन देखने गए थे, एक सांड पानी व्यवस्थापन का आपका जो वडलगांव में है, उधर से पानी डायरेक्टली ट्रीट होके जाता है वाल्धुनी नदी में. दूसरा है चिकलोली में, जिसका कि पानी जाता है हेंद्रेपाड़ा, बदलापुर, उल्लास नदी में. लेकिन आप लोग को बता दूं, फिर खाली अंबरनाथ म्यूनसिपल काउंसिल का ही नहीं, मुंबई का भी और सब देश भर का कोई भी जो सांड पानी व्यवस्थापन का जो सीवेज ट्रीटमेंट प्लांट है ना, कोई भी सही काम नहीं कर रहा, एक भी नहीं.
और उसमें कैसे होता है, उसका क्यों नहीं हो रहा है वो भी बताती हूँ। क्योंकि उसमें प्राइमरी ट्रीटमेंट और सेकेंडरी बोलते हैं। प्राइमरी ट्रीटमेंट का मतलब होता है खाली जो आने वाला कचरा को रोके, जो फ्लोटिंग वाला, ठीक है, वो हो गया प्राइमरी ट्रीटमेंट। सेकेंडरी ट्रीटमेंट बोलते हैं जिसको कि वो सिस्टम में लाते हैं और कुछ जो सूक्ष्म जीव है उसके साथ मिला के उसका ये करते हैं ट्रीट करने का। लेकिन वो पद्धति पूरी तरह से गलत है, क्योंकि सूक्ष्म जीव उस तरह से काम नहीं करते हैं। और उससे पहले भी उसमें क्या क्या चीज़ें हैं उसका भी स्टडी नहीं है। और ये म्यूनसिपैलिटी वाले भी हमारे साथ गए थे, या जो कंसल्टेंट है सबको दिखा दिया, पूरे देश भर में भी दिखा दिया। तो इसीलिए समझ लीजिए ये खाली दिखावा के लिए अपने को दिख रहा है कि इंफ्रास्ट्रक्चर है सांड पानी व्यवस्थापन का, लेकिन हो नहीं रहा है। इसीलिए हम लोग इन हाउस लेवल पे भी हमारा कितना ये सांड पानी हो रहा है, उसके लिए हम क्या कर सकते हैं, उसका हम निसर्ग उपचार से हम क्या कर सकते हैं, क्या पद्धत करें तो हमारे लेवल पे हम सही कर सकते हैं, ये भी जानना बहुत ज़रूरी है। दूसरा, मैंने अभी तो इनका शाळे में ही जब गई थी तो मैंने देखा जो पानी पीने का पानी का सप्लाई भी अच्छा नहीं आ रहा है, गंदा सा है। और इसीलिए आज ऐसी हालत हो चुकी है, बराबर बोल रही हूँ, बराबर बोल रही हूँ, हाँ, क्योंकि आप समझ लीजिए जब हम बच्चों को स्कूल में इतना सारा दिन रहेंगे, वो टॉयलेट को जाएंगे, पानी पिएंगे, यही सब की अगर जो बेसिक रिक्वायरमेंट्स है वही अगर सही नहीं रहेगा, हम वो स्कूल के पर्यावरण या स्कूल का जो फैसिलिटी या सिस्टम में कैसे उन बच्चों को अच्छा शिक्षण दे सकते हैं। तो यहाँ से शुरू होती है सब चीज़ों की। तो इसीलिए बहुत ज़रूरी है एक एक बूंद पानी का भी हम लोगों को बचाना। इसीलिए मैं आप लोगों को एक और रिक्वेस्ट करूंगी, क्योंकि ये सब मैं आप लोगों से सुनना चाह रही थी। तो आप लोगों के स्कूल में भी रूफ वाटर हार्वेस्टिंग, रेन वाटर हार्वेस्टिंग का जो है वो सिस्टम लगाइए ना। वो कब से वो पानी को उसमें करना चाहिए रेन वाटर हार्वेस्टिंग, उसमें कैसा एक छोटा फिल्टर ही लगा दिया तो, क्योंकि बारिश का पानी तो सबसे प्योर पानी है भाई। आपके तो वो गंदे पानी से तो कम से कम ये पानी बहुत अच्छा है। खाली प्रॉब्लम क्या है, शुरू में जो एसिड रेन जिसको कहते हैं, क्योंकि बहुत पर्यावरण में जो पोल्यूटेंट्स वगैरह होता है तो वो निकल जाने देने का, और उसके बाद में कैसे ये सब चीज़ों का थोड़ा सा, क्योंकि आपके किताबों में आप लोगों का है और आप बच्चों को पढ़ा रहे हो, लेकिन क्या हो रहा है इस विषय में कोई चर्चा नहीं, इस विषय में कुछ नहीं। तो हर स्कूल अपने आप को सेल्फ सस्टेनिंग बना सकता है, और आप लोगों से ज़्यादा कौन समझेगा। प्राइवेट स्कूल के पास तो बहुत सारे ये रहते हैं, फैसिलिटीज़ रहते हैं, क्योंकि लाखों में वो फीस भी लेते हैं। लेकिन आप लोग जब म्यूनसिपल स्कूल्स में हो, आपके पास तो ये सब, मतलब हम अपने एडवर्सिटीज से सीखना चाहिए कि हम किस तरह से हमारी एक योजना, हमारा एक सिस्टम को ऐसे बनाएं। आप लोग नहीं तो जब आप लोग शेल को भी बच्चों को लेके जाते, हिवरे बाजार और ऐसे सब जगह लेके जाइए ना, जहाँ गोवर्धन इको विलेज, जहाँ पे आपको सीखने को मिल जाएगा कि किस तरह से सेल्फ सस्टेनिंग सिस्टम, इन हाउस सिस्टम मेरे स्कूल का मैं छोटे ही तरीके से पण हमने करना चाहिए। क्योंकि हम हमेशा देख के बैठते गवर्नमेंट कितना फंड देगा, गवर्नमेंट कितना पैसा देगा, गवर्नमेंट कब क्या धोरण देती है, उसके साथ कितना पैसा आता है। एक और चीज़ मैंने जो आप लोगों के यहाँ नोटिस किया है, ये अंबरनाथ में बहुत सारे कंपनीज हैं और जिसका आप लोगों को CSR बहुत आता है, मैंने वो भी देखा है। बैग्स, कपड़े, स्टेशनरी सब आता रहता है। तो जब आप लोग उससे 1% आगे भी जाएंगे, हो सकता है कि आप लोगों को ये रेन वाटर हार्वेस्टिंग के लिए मदद कर दें, आपको जो बाउंड्री के लिए भी कि हमको ट्री प्लांटेशन करना है तो इसके लिए हमको थोड़ा सा स्पॉन्सरशिप दे दो। क्योंकि कितना, मेरे ख्याल से 5,000-6,000 से ज़्यादा इंडस्ट्रीज़ हैं यहाँ पे। MIDC जो है वो पूरा रीजन में पूरे ये सिस्टम में है, और आपके यहाँ तो रेगुलरली आता रहता है। मैंने CSR का तो मैंने बहुत देखा है कि आपके यहाँ हर साल आता रहता है कुछ ना कुछ सारा, और नहीं भी आता है। एक ओके, चलिए हम छोड़ देते हैं, फिर छोड़ देते, 1 मिनट, इस पे नहीं जाते फिर, 1 मिनट, ठीक है, मान लिया, ठीक है, नहीं हमने मान लिया, नहीं देते, ठीक है, तो अच्छी बात है। अगर वो कहते हैं कि वो चीज़ के लिए नहीं देंगे, सही बात है, ठीक है ना। क्योंकि अगर म्यूनसिपैलिटी का स्कूल है तो म्यूनसिपैलिटी को इसका प्रयोजन करना चाहिए, और इसके लिए पूरा बजट एलोकेट होता है इसके लिए।
तो इसका मतलब है एलोकेशन बराबर नहीं होता है, तब आप लोग को उन पे निर्भर रहना पड़ता है, और वो लोग भी सही कह रहे हैं कि इसका ऐसे नहीं होना चाहिए, ठीक है। तो लेकिन जब आप उनके पास में अप्रोच करोगे ना कि ये निसर्ग रक्षण के लिए और अपना एनवायरनमेंट के लिए कुछ करना, क्योंकि दे आर द पोल्यूटर्स, वो पोल्यूशन कर रहे हैं, और उनको दिखाना पड़ता है कि उन्होंने अपना CSR ESR का उपयोग उन्होंने इसके लिए काम किया है एनवायरनमेंट के लिए। तो इसीलिए उसके थ्रू से भी अगर आप लोग लिख के मांगोगे या उनको अप्रोच करोगे, मुझे नहीं लगता कोई मना करेगा, ठीक है। और अगर भी हुआ ऐसे, अभी हमने एसोसिएशन जो मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन जो है उनके साथ में हमने मीटिंग की थी, वापस से चाहिए तो वो चेयरमैन के साथ में हम बात कर सकते हैं, और जो भी हमारे स्कूल्स को या जो भी पर्यावरण के लिए करना, क्योंकि वो एटलीस्ट हमारे लिए यहाँ पे ऐसा, क्योंकि जहाँ पे भी ऐसे इंडस्ट्रीज होते हैं उनका काम होता है कि उनके इर्द गिर्द में विसिनिटी में जो भी चीज़ें हैं उसको उनको मदद करना, या उसी के लिए वो आते हैं यहाँ पे, तो उसका हम लोग उपयोग कर सकते हैं। मगर मैंने वापस से कहा आप लोगों को, हमको किसी के ऊपर निर्भर नहीं रहते हुए हम अपने पेरेंट्स में भी कुछ पोटेंशियल्स देख सकते हैं ना। बहुत सारों के बच्चों के पेरेंट्स में भी इतनी क्षमता है, क्योंकि अगर मैंने आपको कहा एक स्कूल में रेन वाटर हार्वेस्टिंग, वो कुछ 15,000 से ज़्यादा नहीं लगता है उसके लिए, वो भी वो फिल्टर का ही कीमत होता है जो ज़्यादा जाता है, बाकी तो प्लम्बिंग का लाइन्स है, ज़्यादा जाना ही नहीं चाहिए। तो आप लोग देखिए कि किस तरह से चीज़ों को आप सही तरीके से बिना किसी के ऊपर डिपेंड रह के हम कैसे कर सकते हैं, वो क्षमता भी लाइए ना। हर चीज़ आपको मिलेगा और फिर आप लोग करोगे, ऐसे के ऊपर डिपेंड मत रहो। इसीलिए मैंने बताया ना अभी कि आप लोग बिल्कुल डिपेंड हो गए हो कि गवर्नमेंट बोलेगी हर घर में झाड़ लगाओ माँ के नाम, हर घर तिरंगा करो, बस उतने में ही हम लोग रम गए हैं। आज हमको बच्चों को भी सक्षम बनाने के लिए यही सिखाना है कि हम किस तरह से एक शून्य से हम एसेट तैयार कर सकते हैं। तो मेरे ख्याल से इसीलिए बहुत ज़रूरी है हम लोगों को ये कोलैबोरेटिव अप्रोच के लिए भी डिसाइड करना। तो इसीलिए हेल्थ सैनिटेशन डिपार्टमेंट है अंबरनाथ म्यूनसिपल काउंसिल का, उसके पास में भी फंडिंग रहता है साफ़ सफाई सारी चीज़ों के लिए, और वैसे ही गार्डन डिपार्टमेंट के पास फंडिंग रहता है, वैसे ही फॉरेस्ट के पास है। आज जगह की कमी है हर जगह, तो जहाँ जहाँ जगह निकलेगी, जहाँ जहाँ जिस बॉडी के पास से हमको ये, तो हमको वैसे कोलैबोरेशंस करना है। मगर ज़रूरी सबसे बड़ी चीज़ है कि हमारा इंटेंशंस, हमारा सोच, हमारा इंटेंशन पॉजिटिव होना चाहिए ये सब करने के लिए। अगर ये हम लोग करने लगेंगे तो दिन दूर नहीं रहेगा जब हमको पानी में इस तरह से हरा जो दिख रहा है उस नदी में, वो इसी वजह से क्योंकि पानी साफ है। आज आप जाके देखो, वालदुनी में जाके देखो, हरा एक बाजू में है लेकिन वो हरा नहीं दिखेगा, काला ही दिखेगा, क्योंकि पानी की क्षमता पूरी तरह से मर गई है, मिट्टी खत्म हो गई है। तो अब हम लोगों को रेगुलर बेसिस पे शनिवार को, वैसे तो रोज ही होना चाहिए, लेकिन शनिवार को कंपलसरीली एक दिन जो एक्टिविटी डे कहा गया है, और न्यू एजुकेशन पॉलिसी में तो आप लोगों को कहा भी गया है कि बच्चों को अभी स्कूल के अंदर नहीं खाली रख के पढ़ाना है, उनको आप लोगों को गुरुकुल की तरह ले जाके बाहर कम्युनिटी में दिखाना है, चीज़ों को सिखाना है कि एक्चुअल परिस्थिति क्या है, वरना उनको समझेगा भी नहीं कि आज नदी की हालत क्या है। और अभी जो जितने टीचर अभी कह रहे थे हमारे बाजू से नाला जाता है, उसको हमने ऐसे कर दिया वैसे कर दिया, पहले फाइंड आउट तो कीजिए कि वो नाला, पहले के ज़माने में ना नाला कहते थे जो छोटे छोटे स्ट्रीम ऑर्डर होते थे, नदियों का ही जो छोटे छोटे ऐसे स्ट्रीम ऑर्डर्स होते थे ना, उसको नाला, वैसी उसकी एक संबोधन होती थी। अब नाला होता है गटर के लिए, है ना। तो आप लोगों के आजू बाजू में से भी जो बह रहा है वो पानी आ कहाँ से रही है, वो तो पहले देखिए कि क्या वो गटर का पानी है कि और कोई पानी का स्रोत भी आ रहा है। तो अगर वो आ रहा है, अगर हम छोटे छोटे ऐसे छोटे मिट्टी के बंधारे या फिर हम छोटे पत्थर बोल्डर्स ऐसे लगा के, ज़्यादा उसमें सीमेंटिंग वगैरह के, लोग आजकल क्या कर रहे हैं दिखावा के लिए कि हम सीमेंट लगा दे रहे हैं, चलो हम मत रोक रहे ताकि पर्कुलेशन बढ़े। सीमेंट की लगाने की ज़रूरत नहीं है, कभी भी टेम्पररी बंदोबस्त होना चाहिए। जैसे टायर वायर है, वेस्ट में से उसको ही हमको ये करके कि किस तरह से हम बहती हुई पानी को रोक कर ज़मीन में ले जा सके, क्योंकि आपको ये भी जानना ज़रूरी है कि आपका ग्राउंड वाटर कितना है, उसको भी रिचार्ज करना भी हमारी ड्यूटी है।
तो हम अपने लेवल पे, अपने शाला के लेवल पे ये सब चीज़ों को अगर हम लोग ध्यान दें, ज़्यादा करके टीचर्स और जो प्रिंसिपल हैं स्कूल्स के, और इसी तरह से चर्चा करें। आप लोग जब अपनी जो ओपन हाउस जब होता है उसमें भी पेरेंट्स के साथ में भी ये सब चीज़ें करें। और जब मतलब ओपन हाउस में हम लोग क्या चर्चा करते हैं आज भी पेरेंट्स के साथ, आपका बच्चा नहीं आया, ये प्रॉब्लम हो गया, वो प्रॉब्लम हो गया, वो प्रॉब्लम हो गया, उसकी जगह आप लोग पर्यावरण से शुरू करिए और आप उनको बताइए कि बच्चे को ज़बरदस्ती नहीं करना है किसी चीज़ के लिए। हो सकता है उसका पर्यावरण में ज़्यादा इंटरेस्ट हो सकता है उसका क्रिएटिविटी में किसी चीज़ में अच्छा हो। तो ऐसे करके आप लोगों को भी थोड़ा अपना खुद का ट्रेनिंग, ग्रूमिंग, आप लोगों को भी ट्रेनिंग दी जाती है बहुत बारी, लेकिन उसका जो उपयोग जो होना चाहिए वो सही तरीके से कहीं नहीं हो रहा है, मुझे ऐसे लग रहा है स्कूल्स में भी। तो इसीलिए आज जो हम लोग शुरुआत करने जा रहे हैं कि हम देखेंगे आपके स्कूल्स में भी कहाँ कहाँ पे कितना जगह है, आप लोगों ने क्या किया। इसीलिए मैंने जो लास्ट टाइम ऑनलाइन मीटिंग की थी, तो कौन थे जो ऑनलाइन मीटिंग को कोऑर्डिनेट कर रहे थे उस दिन? राठौड़ सर थे। और कौन थे? बाकी टीचर्स भी तो थे। सभी कितनों ने अटेंड किया था ऑनलाइन मीटिंग? सभी ने किया था ना। तो सभी ने जब किया था, आपको पता है मैंने क्या इंस्ट्रक्शन दिया था कि मुझे एक लिस्ट चाहिए थी और उसमें कितना हमारे स्कूल की क्षमता क्या है, कितना एरिया है, उसमें क्या क्या फैसिलिटी है, हम क्या क्या कर सकते हैं, ऐसे करके मुझे एक लिस्ट, ताकि हमको पता चले आपके स्कूल में किस तरीके का स्कोप है काम करने के लिए। मगर वो अभी तक नहीं आया। एटलीस्ट आप इंडिविजुअली अपने स्कूल्स का भी लिख के भेजते या बता देते तो भी बहुत अच्छा होता मैडम के पास तक, तो मुझे पता चल जाता। तो आज का भी मीटिंग ऐसे ही ना हो, इसीलिए वो इंट्रोडक्टरी मीटिंग ऑनलाइन किया था मैंने। और ये भी आप लोग समझ लें कि मुझे पता नहीं था उस मीटिंग का, मैं तो शॉपिंग कर रही थी। आपके सर ने मुझे कहा कि नहीं नहीं मैडम फिर भी बोलो, वहाँ से भी बाजू में जाके मैंने आप लोगों के लिए वो मीटिंग किया। तो कहने का मकसद ये है, हर वक्त अपने मन में, अपने दिल में नदी बहनी चाहिए। जब वो बहेगी ना तब सही काम हो पाएगा, वरना बस हम लोग अपना एक रिस्पॉन्सिबिलिटी, हम लोग टीचर है, हम सैलरी के लिए काम कर रहे हैं, या हमारा ऐसा है, हमको इतना ही मैंडेट दिया गया है, हम इतना ही कर सकते हैं, इतना ही पैसा मिलता है, इतना ही स्कोप है, ये सोच के अगर हम लोग अभी भी काम करते रहेंगे हम कुछ नहीं अचीव कर पाएंगे। आज का मीटिंग लेने का उद्देश्य ही यही था, हम ईच इंडिविजुअल में हमारे में कितनी क्षमता और नहीं है, तो फिर हम गार्डन डिपार्टमेंट का मदद ले लें, हम सैनिटेशन डिपार्टमेंट का ले लें, वाटर सप्लाई डिपार्टमेंट, उसको आप लोगों को ही ज़्यादा से ज़्यादा सही करना पड़ेगा, उनको भी आप कांटेक्ट करते रहो। तो ये 4-5 डिपार्टमेंट जो है, आप लोग उनकी मदद से ये सब करो। जैसे रेन वाटर हार्वेस्टिंग के लिए भी बोला, तो आप वो वाटर सप्लाई डिपार्टमेंट को भी ये ले लो, ठीक है ना, क्योंकि आप वाटर सप्लाई वाला हमारा नहीं सुनते। आप जो सब बोल रहे नहीं, इतना सब हमको कुछ समझ में नहीं आया, क्योंकि आप सब बड़ी मार कर रहे हैं। आपको क्या चाहिए वो पॉइंट के हिसाब से बताएंगे तो सबको समझ आता है। आप सब मिस कर रहे हैं ना, इधर का उधर का भी बता रहे हैं और आपका भी तो वो समझ में नहीं आ रहा है। तो आप पॉइंट के हिसाब से क्या चाहिए आपको उतना बोलेंगे तो सबको समझ। मैडम एक बात तो सबसे पहले समझ लीजिए आप, क्योंकि जिस तरह से अभी आपने एक्सप्रेस भी किया ना, एक तो वो सही नहीं है पहली बात। क्योंकि मैं तो आपको मार्गदर्शन, मेंटोरिंग के तरह पे कुछ एडिशनल पॉइंट्स बोलने आई जिससे आप कुछ भी उठा लो। होना तो एक ऐसा चाहिए, 1 मिनट मैडम, आप बहुत जल्दी में शायद बोलने के लिए बहुत रहते हैं, जब बोलने बोला आप बोले नहीं। तो आपको एक समझना है कि जो मैं आप लोगों से सबसे सुनना ही चाह रही थी यही सब चीज़ें, मुझे बोलने की ज़रूरत ही नहीं है। अंबरनाथ में आप लोग रह रहे हो, आपकी स्कूल बहुत सालों से चल रही है, आप खुद कोऑर्डिनेटर बहुत सालों से हो, सारी चीज़ें हैं, ये सब चीज़ें ऑलरेडी। और पर्यावरण का क्या आज का प्रॉब्लम नहीं है, क्लाइमेट चेंज का जो इशू है पर्यावरण का, वो आज का नहीं है, हो चुका 20-25 साल, लेकिन अभी तक हम लोग बहुत पीछे हैं, कुछ कर नहीं रहे हैं। जिस वजह से स्नेहल दोंदे को फिर ये चला जानू या नदी के इससे तो भी आप लोगों के बीच में आने का मौका मिला, वरना अगर आप अभी वापस आप लोग बोलोगे, मैंने कुछ 4 साल पहले आप लोगों की ऑनलाइन मीटिंग भी ली थी जिसमें स्कूल इफेक्टिवनेस के लिए मैंने वर्कशॉप्स किए थे, बराबर है। म्युनिसिपल स्कूल्स का, आपका स्कूल्स का जो स्कूल इफेक्टिवनेस कैसे होगा, उसके लिए मेरे टीचर, मेरी स्टूडेंट पीएचडी की सबिता साबड़े जो यहाँ रहती है बीएड कॉलेज के प्रिंसिपल, हम तीनों ने मिलके किया था। आप में से कितनों ने अटेंड किया था वो?
ऑनलाइन कितनों ने? नए हैं अभी, नहीं, मुझे नहीं लगता सब नए हैं, कुछ ने किया था, 2 ही जून है। जो भी, लेकिन मैंने अपना प्रयत्न तब से शुरू रखा है, और लेकिन वो स्कूल के लिए था। और मैडम के भी आने के बाद से मैंने मैडम के साथ में भी वो पूरा प्रपोजल, ये तो थे ही पहले, ये तो थे ही, आप तो थे ही बराबर, जब इफेक्टिवनेस स्कूल का हुआ था और हमने विजिट किया था। आपके जब क्लस्टर हेड ही इधर बैठे हैं और वो थे, उनका काम है पर्कुलेशन करना, ठीक है, हम बार बार नहीं आ सकते हैं। एक मिनिट, जरा 2 मिनिट, जरा 2 मिनिट। आम्ही सिलेबस व्यतिरिक्त रिकामे धंदे करत नाही. नहीं, पहिली गोष्ट तर सांगतो, ऐकून घेत चला तुम्ही. पर्यावरण के लिए आम्हाला हम नको तेवढी कामं असतात. बरोबर आहे, थोडासा नदीच्या बाबतीत यांना सांगा तुम्ही विभाग प्रमुखांना वगैरे सर्व शाळेवर लागण्याचा प्रयत्न. नाही, शाळेवर कोणी लादत नाहीये. पाण्याचं एक विभाग ऐकत नाही आणि आपल्याला झापत बसतात ते दरवेळेस. नाही मॅडम, आता जे तुम्ही सगळे बोलताय ना, ते एक मिनिट, ते ठीक आहे, ते तुमच्या इंटरनल मॅटर आहे, ठीक आहे ना, हा इंटरनल मॅटर आहे. आता आपण जे बोलतोय की मुलांमध्ये आपल्याला कसं प्रकारचा संस्कार किंवा संस्कृती आणायचा आहे, हा सिलेबसचाच पार्ट आहे. आपल्या काही नाही येतो सिलेबसचा. माझा ऐका, आज आपण खूप चांगल्या गोष्टीसाठी एकत्र जमलेलो आहोत. मॅडमने आपल्याला काय सांगितलंय की त्यांनी सगळी माहिती दिली की नदी काय आहे, चला जाणूया नदीला, हा प्रकल्प काय आहे, पर्यावरण संरक्षण काय आहे, पाणी संवर्धन करण्यासाठी म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंग याच्यासाठी आपण काय करू शकतो. आपल्या सिलेबस मध्ये जे आहे त्याला धरूनच आपल्याला प्रोजेक्ट करायचे छोटे छोटे. ठीक आहे ना मॅडम, एक मिनिट, नाही ते ठीक आहे, म्हणूनच आपण इथे आलो आहे. आम्ही इथे त्याच्यासाठीच आलो आणि त्याच्यासाठीच आपण सगळ्यांना बरोबर आहे, म्हणूनच आज आम्ही वॉटर सप्लाय वाल्यांना बोलवलं होतं पण आले नाही ते, ठीक आहे ना. तर आता आपला जो मीटिंग होतोय ना, त्याच्यातला हा जो मिनिट्स होणार आहे ना, ते मिनिट सीओ कडे जाणार आहे. त्यात आपण कसं पद्धतीने समोर सांगू, आमच्या सिलेबसचा हा भाग नाहीये, उगाच आमच्यावर लादला जाता, आमची वेळ घेतल्या जाते. तसं नाहीये, त्यांचा उद्देश कसलं काय मॅडम, आम्ही 2 दिवसावर आमच्या स्वातंत्र्य दिन इथं येऊन बसलोय आम्ही. चला ठीक आहे, एक मिनिट, जर क्लस्टर हेडच जर असा विचार असेल, मी तर एक मिनिट सर, आज एक दिवस सर एक मिनिट 164 आहे, पण एकच दिवस आपण देतोय. ठीक आहे, मुलांना 24 तास पाणी नाही देऊ शकत, ते आपण सर ते तुमच्या वेगळ्या. सर, आपण पर्यावरण विषयी आता घेऊन बसलोय, आपण पर्यावरणसाठी काय करू शकू आणि तुमच्या सहकार्यासाठीच हे सगळे आलेले आहेत. बरं ऐका, जरा एक लक्षात घ्या की आपल्या आजच्या सभेचा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा होता. त्यांना कुठलीही गोष्ट आपल्यावर लादायची नाहीये, त्या जलनायक म्हणून काम करतायत, त्या आपल्यावर कुठल्याही प्रकारचा भडीमार करत नाहीये. त्यांनी मला अगोदर सगळी कल्पना दिली, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आज आपण 1 तास देऊया. याच्यातून पॉझिटिव्ह आपल्याला काय घ्यायचंय पहा. आपल्याला काय करायचंय तर या अनुषंगाने, जसं हर घर तिरंगाच्या अनुषंगाने आपण वेगवेगळे उपक्रम राबवतोय, बरोबर आहे की नाही. आपल्याला शासनाने 2 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत वेगवेगळे उपक्रम दिलेले आहेत. तर याचा उद्देश असा आहे की पर्यावरण आपल्या सोबत कायम आहे, कारण आपण पर्यावरणाचा एक घटक आहोत. जर त्याचं संवर्धन करायचं असेल तर आपल्याला आठवड्यातून 1 दिवस मुलांची एक अर्ध्या तासाची ऍक्टिव्हिटी घ्यायची आणि शनिवारचा दिवस हा आनंददायी शिक्षणाचा दिवस, ऍक्टिव्हिटीचा दिवस असतो. तर त्या दिवशी त्यांचं म्हणणं एवढंच आहे की हे तुम्ही सातत्याने सुरू ठेवा. अवघड काहीच नाही याच्यामध्ये, फक्त आपण पॉझिटिव्ह घेऊया. एक प्रभात फेरी काढायची, ठीक आहे, जशी आपल्याला जमेल तशी आपण त्या ऍक्टिव्हिटी घेवा. तुम्हाला आता समजा 1 नंबर शाळा आहे, 1 नंबर शाळेला वाटलं की या शनिवारी आपण मस्त
पर्यावरण संरक्षणाविषयी एक काय चला नदीला जाणूया याविषयी एक प्रभात फेरी काढूया. ठीक आहे, छोटी तिथल्या तिथे प्रभात फेरी काढली, तिथल्या तिथे एखादा 15-20 मिनिटाचा उपक्रम घेतला, होऊन जाईल तो. लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश त्यांचा असाच आहे की तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं भडीमार नाहीये किंवा सिलेबसच्या बाहेर जाऊन आपल्याला काही करायचं नाही. पाण्यावरच्या कविता आहेत, पाण्यावरचे धडे आहेत, नदीवरच्या कविता आहेत, पावसावरच्या कविता आहेत. त्याच अनुषंगाने आपल्याला 10 मिनिट मुलांना फक्त माहिती द्यायची, तो उपक्रम. बस फक्त त्याचं रिव्हिजन आपण घेतोय आणि त्यांना त्याचं रिव्हिजन आपण घेतोय, बाकी काही आणि नाही. जे इश्यूज तुम्ही बोलले ना ते ऑलरेडी एक प्रपोजल बनवून सीओ कडे दिलं गेलं आहे. जे शाळेतला जो इश्यूज आहे ना ते एक बनवून आम्ही प्रपोजल सबमिट केलं आहे. तर ते वेगळं आपण आत्ता ऑलरेडी आपण एक पर्यावरणविषयी जे आता चर्चा करतोय त्याच्यासाठी आपल्याला कसं शनिवारी काय काय करता येईल म्हणजे वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही केले तर मला असं वाटतं आपण आज इम्पॉर्टंट काय आहे, आपण मुलांना घेऊन घडवतोय. मुलांना जे घडवण्याचा जो प्रकार आहे ना त्यात कसं प्रकारे आपण त्यांच्यामध्ये हा जो वृत्ती की आपल्याला आपल्या सवय कसं करायला पाहिजे, कचरा कुठे टाकायला पाहिजे, कसं त्याचा आपण उपयोग करायला पाहिजे, ह्या सगळ्याविषयी थोडासा एक म्हणजे शिक्षणामध्ये पण आपण त्या प्रकारचा एक आणूया. तसं आमचा प्रयत्न आहे. बाकी तुमच्या इंडिव्हिज्युअलवर आहे, तुम्हाला कुठे टाईम मिळते नाही मिळत, तुम्हाला कसं वाटतं काय करायचं आहे, आम्ही काही तुमच्यावर फोर्स करू शकत नाही. आम्ही फक्त एक मार्गदर्शक सारखं आलो, मार्गदर्शन आम्ही करणार आणि वेळोवेळी तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ऑलरेडी मॅडमला पण कॉपी मी परत फॉरवर्ड केली आहे. जे मी म्हटलं की इफेक्टिव्हनेस ऑफ स्कूलसाठी जे जे गोष्टी गरज होती त्याचं पण मी त्यांच्याकडे दिली आहे परत, कारण ते आधी मॅडम यायचा अगोदरच ते जे दुसरे ॲडमिनिस्ट्रेटर होते त्यांच्याकडे मी दिली होती 2021 पासून, तेव्हापासून दिलं गेलं आहे पण काही झालेलं नाही. म्हणून आज पण मी सीओ साहेबांना ते फॉरवर्ड केले की कसं त्याच्यावर काम होऊ शकते. ती बघा ती वेगळं डायरेक्शन आहे. आता आपण जे बोलतोय ते शिक्षण पद्धतीमध्ये आपण कसं पद्धतीने हे सगळं कार्यक्रम राबवून आणि काय करू शकतो तेवढंच माझा तुम्हाला हे. बरं मॅडम, पहा आपण कुठले घेऊयात, आपल्या सोयीने घ्यायचे. आपल्याला कोर्स करणार नाही काय नाही, हे आपल्यासाठी आहे, आपल्या मुलांसाठी आहे. फक्त पॉझिटिव्ह घेऊया, जनजागृती आपल्याला करायची, अवेअरनेस करायचा, तो संस्कार मुलांमध्ये आपल्याला राबवायचा आहे, बिंबवायचा आहे. प्रभात फेरी काढू शकतो आपण, रांगोळी स्पर्धा आपण घेऊ शकतो, जशी जमेल तशी. वक्तृत्व स्पर्धा आपण घेऊ शकतो, निबंध स्पर्धा घेऊ शकतो, चित्रकला स्पर्धा घेऊ शकतो, प्रश्नमंजुषा घेऊ शकतो, आपण संवाद घेऊ शकतो. और अजून मॉडेल म्हणजे जे आपण मॉडेल बनवायला देतो सायन्सचा, कारण तुम्हाला आहे नाही तरी सायन्स काँग्रेसचा मॉडेल असतो. हो ते तसंच. आपण तिथे एखादी प्रतिकृती तयार करू शकतो, एखादा प्रयोग तयार करू शकतो आणि जमलं तर आपली मुलं छोटी आहेत, मोठ्या मुलांना शक्य झालं तर प्रत्यक्ष नदीला भेट देऊ शकतो, शक्य झालं तर. तेही सर्व गोष्टींचा विचार करून पहा. आपल्याला पॉझिटिव्हली घ्यायचे त्या सगळ्या गोष्टी आपल्याशी निगडित आहेत, पर्यावरणाशी निगडित आहेत. फक्त आपल्या वेळेनुसार करून आपण जे केलं ते फक्त यांना फॉरवर्ड करायचं, बस एवढंच आपल्याला करायचं. फॉरवर्ड म्हणजे परत तसं फॉरवर्ड नको जसं आता तुम्ही हर घर माँ के नाम पेड. आपल्या स्वतःसाठी आणि आपल्यामध्ये पण थोडासा तसं प्रवृत्ती येऊ द्या आणि मुलांमध्ये पण त्यांचे पेरेंट्समध्ये पण येऊ द्या की आता जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने क्लायमेट चेंजच्या इश्यूज होत चालल्या, आपण बघतोय आता पाऊसचं कसं पाऊस होतोय ह्या सगळ्यावरून, आणि गरमी किती होते समरच्या पिरियडला, म्हणजे ह्या सगळ्यावरून आपल्याला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या पुस्तकात काय आहे, आमच्या शिक्षणाच्या याच्यात नाही असं काही नाही आहे, सर्व काही आपल्या पुस्तकात आहे. पण आजपर्यंत आपण एक पद्धतीने शिकवत होतो, आता ती पद्धत थोडी बदलण्याची गरज आहे, कारण आज काळाची गरज ते आहे. त्यामुळे तर आता जे काही आपल्याला जसं ज्या ज्या शाळेत जर जागा नसेल तर आपल्या गार्डन डिपार्टमेंटकडे गार्डनची जागा आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे फॉरेस्टची जागा आहे, त्यांना आपण कोऑर्डिनेट करून आमच्याकडे भरपूर जागा आहे. काही झाड तेच म्हटलं काही आहे, काहींना नाही आहे, तर ते आता असं कोऑर्डिनेशन करून करता येईल. आणि दुसरं काही जर मदत म्हणजे त्यांच्याकडे लेबर्स वगैरे असतात, झाडं लावायला पण मदत होतील, झाडं पण मिळून जातील. तर त्यामुळे आपण सगळ्या गोष्टीला न मिक्सअप करता आपल्याला निसर्ग रक्षासाठी काय करता येईल हाच एक आपल्या चला जाणूया नदीच्या अंतर्गत हाच करायचा प्रयत्न आहे, जनजागृती. आणि शाळेत आपल्याला जर हे सगळं राबून मुलांपर्यंत त्यांचे पेरेंट्सपर्यंत पण आपल्याला जर पोचता आला, कारण वालधुनी नदी एकमेव अशी नदी आहे जे मी आता सांगितलं की एवढी मोठी मान्यता आहे पण आज त्याची हालत आपणच
दुर्लक्ष केलं म्हणूनच असं झालं. आपण जर दुर्लक्ष केलं नसतं, कारण आपला एक शाळा पण तिथे बाजूला, अजूनही आपले शाळे वगैरे, आपण जर तिथे थोडा प्रभात फेरी दरवर्षी आधीपासूनच हे सगळं करून, कारण आपल्याला माहीत आहे नदी आहे, तर थोडा जर असं विचार करून आपण आपल्या शाळेच्या बाहेर पण काही डिस्प्ले जर लावला है ना, तर पेरेंट्स जेव्हा येतात किंवा कोणी येतात त्यांना पण दिसतात की का नदी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे, का नदीच्या प्रवाहासाठी काय करायला पाहिजे, कसं पद्धतीने आपण जर वागू किंवा आपण केलं तर कसं पद्धतीने नदीला आपण संरक्षण करू शकतो. तर असं जर थोडंसं केला, एक पौधा लावला तर त्याच्या किती इम्पॉर्टन्स होते, असं काहीतरी डिस्प्ले पण लावा बाहेर, जेणेकरून जेवढे लोक येतात जातात त्यांना पण समजेल. आणि आता ही गरज आहे काळाची, त्यामुळे मला खूप आशा आहे की तुम्ही सगळे तसं करणार. म्हणूनच आज तुमच्याशी संवाद करायचा विचार केला, कोलॅबरेट करायचा. आणि मॅडमचा तर खूप खूप धन्यवाद करावा वाटतं की त्यांचं इतकं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतं दरवेळेला, की म्हणूनच मी इथे बार बार येऊ शकते आणि बार बार तुमच्याशी संवाद घडवू शकते. आणि त्यांचाच हा ॲटिट्यूडच मला वाटतं काहीतरी बदलाव आणू शकतात आता आपल्या शाळा सिस्टममध्ये, असं एक मला खूप होप आहे. तर त्यामुळे आपण करूया आणि जेवढा शक्यता आपल्याला होईल तेवढा आपण करूया. तर आता आपण एक समारोप करायचा. बरं का मॅडम, मला असं सांगावंसं वाटतं की आपले मुख्याध्यापक केंद्र समन्वयक ऍक्टिव्ह आहेत. आम्ही सिलेबसच्या आधार घेऊन आपलं मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी घेऊ आणि सिलेबसच्या आधारे आपला वेळ आपण वेगळा द्यायचा नाही. आपल्या अभ्यासाच्या तासिका काय आहे SCRT आम्हाला सांगितले, बरोबर. अभ्यासाच्या तासिका सोडून तुम्ही दुसरं काय हे करू नका, परंतु आपल्या सिलेबसचा आधार घेऊन पर्यावरण संरक्षणासाठी आपण हे करूया. आणि मॅडम स्वतः जलनायक आहेत, त्यांना असं वाटतं महाराष्ट्र शासनाने त्यांची नेमणूक केलेली आहे, त्या वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. थँक्यू सो मच मॅडम. आम्हाला धन्यवाद मी तुमच्या सगळ्यांचं की तुम्ही सगळे आले, ऐकलं. हा, तर तरी थोडासा काम करा फक्त.